सो आत्ता जे तुझ्या आत्ताच्या प्रोजेक्ट्सबद्दल किंवा पुढे काही येणाऱ्या प्रोजेक्ट्सबद्दल काय सांगशील? आत्ता माझं करंटली तर नाटक चालू आहे, हरवलेल्या पत्त्यांचा बंगला नावाचं. चंद्रकांत कुलकर्णीने दिग्दर्शित केलं आहे आणि अगेन वंदना गुप्ते, प्रतीक्षा लोणकर अशी दिग्गज मंडळी आहेत. आणि असं माझं कायम आय डोंट नो, मला सिनियर्स इतके कमाल मिळतात ना आणि त्यांच्याशी माझं इतकं छान बॉन्डिंग होतं. तसं माझं वंदू मावशी बरोबर म्हणजे असं प्रेम आहे मला तिच्याबद्दल, मला फक्त प्रेम वाटतं आणि ती तशीच आहे आणि इतक्या गोष्टी शिकायला मिळतात. कारण शी इज अ लेजंड. सुरुवातीला तर मी स्टेजवर कधी कधी मी प्रेक्षक व्हायचं आणि मग असं मी बघत बसायचं की ही इज आपल्यात कधी येणार, असं परफॉर्म आपल्याला कधी करता येणार. आणि या एजला ती एनर्जी मी सांगते तुला, आमच्या ग्रुपमध्ये नाटकाच्या हायेस्ट एनर्जी लेवल कोणाची असेल तर ती वंदू मावशीची. म्हणजे आम्ही असे असतो की अरे यार आता परत वगैरे असं कधी कधी होतं, खूप थकल्यावर एवढ्या लांब जायचंय आणि पण त्या बाईची जी एनर्जी आहे बापरे, ती म्हणजे कसं जगावं माणसाने ना त्याचं उत्तम उदाहरण आहे. ती कामही तेवढ्याच पॅशनेटली करते, ती तिच्या फॅमिलीबद्दलही तितकीच पॅशनेट आहे. प्लस ती पार्टीज करते, हे करते, तिला मित्रमंडळ खूप आहे तिचं, सोशली तेवढीच ऍक्टिव्ह आहे. आता तर ती सोशल मीडियावर पण खूप ऍक्टिव्ह आहे. मी त्यांना फॉलो करते. एक्झॅक्टली. सो म्हणजे कसं जगावं आणि कसं आनंदी राहावं तिच्याकडून शिकावं. आणि मी हे नाटक बघितलंय आणि मी तुझं स्वतः काम एक पहिल्या रांगेत बसून बघितलंय गडकरीला. पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे. मी खरंच ते नाटक बघितलंय आणि नाटकाचा जो शेवट आहे, मी ऑफकोर्स काही बोलणार नाही त्याच्याबद्दल कारण की लोकांनी ते बघावं, तेव्हा लिटरली डोळ्यातून पाणी येतं आणि अंगावर काटा येतो. नाही, सुंदर लिहिलंय नाटक. स्वरा मुकाशीने लिहिलंय, तिचं पहिलंच नाटक आहे. क्या बात आहे. हो, म्हणजे वाटणार नाही असं, पण इतकं Absolutely. सुंदर लिहिलंय, का इतकी डेप्थ आहे. आणि प्लस तरी म्हणजे असं फक्त असं सिरियस नाही, तू बघितलंय असं छान हलके फुलके आणि त्यात वंदू मावशी असल्यामुळे ऑब्व्हियसली ती जानच आणते त्या सगळ्यामध्ये. आणि सगळ्या कुठल्या ना कुठलं पोर्शन सगळ्यांना रिलेट होतोच होतो. Absolutely. असं होऊच शकत नाही की मला तर यातलं काही माहीतच नाहीये, असं होऊच शकत नाही. कोणाला म्हणजे कुठलं ना कुठलं कॅरेक्टर, कुठला ना कुठला मोमेंट हा रिलेट होतोच होतो. तर ही त्या नाटकाची स्ट्रेंथ आहे. माझ्या नाटकामधला हरवलेल्या पत्त्यांचा बंगला या नाटकामधला एक डायलॉग आहे जो माझा नाही आहे, प्रतीक्षा ताई म्हणते. म्हणजे एक मुलगी आहे इरा नावाची आणि ती तिच्या आईला विचारते, क्लायमॅक्सचा डायलॉग आहे, त्याच्यावर पुढे सगळं त्यांचं संभाषण घडतं. ती तिच्या आईला विचारते की आई मी तुला कधी आवडलेच नाही का ग. तर हा मी आता घेते, एक जेन्युइनली घेते. आई मी तुला कधी आवडलेच नाही का ग. विलनिश, एका वॅम्प म्हणजे ते मी करते. आई मी तुला कधी आवडलेच नाही का ग. हसत अगदी आनंदाने तू विचारतेस तर कसं विचारशील? ओके. आई मी तुला कधी आवडलेच नाही का. क्या बात आहे. थँक्यू सो मच दीप्ती. हे आणि असे एपिसोड्स तुम्हाला बघायचे असतील आणि ते आवडत असतील तर शेअर करा, सबस्क्राईब करा, जरा खाली कमेंट करा. आम्हाला लिहून पाठवा की तुम्हाला पुढच्या एपिसोड्समध्ये कोणाला बघायला आवडेल. पण हे सगळे एपिसोड्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो कारण आम्हाला आमच्या मित्रांचा, आमच्या कोलॅबोरेटर्सचा भरपूर सपोर्ट मिळतो. द केकवाली आर गिफ्टिंग पार्टनर्स, ठाणे अमृतालय आवर बेवरेज पार्टनर्स, मेतकूट आवर फूड पार्टनर्स, या सगळ्यांचे मनपूर्वक आभार.